सगळ्यांचं घर हे एक स्वप्न असतं आणि लक्झरी लुक द्यायला सगळ्यांनाच आवडतो, पण काही वेळेस तो खिशाला परवडत नाही. म्हणूनच आज मी घेऊन आले काही माझ्या फेवरेट बजेट टिप्स, जेणेकरून तुमचं घर लक्झरी दिसेल, तेही बजेटमध्ये. हे गाईज, नमस्कार. मी मानसी, तुमची इंटेरियर डिझायनर फ्रेंड. माझ्या चॅनलवर तुम्हाला फन, रिलेटेबल, युजफुल इंटेरियर डिझायनिंग व्हिडिओज बघायला मिळतील. त्याच्याच सोबत जर तुम्ही ट्रॅव्हल आणि डेली व्लॉग्स एन्जॉय करत असाल तर हा चॅनल धमाका आहे ह्या व्हिडिओजचा. तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओज अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आज मी तुम्हाला लक्झरी इंटेरियर्ससाठी काही बजेट फ्रेंडली टिप्स शेअर करणार आहे, त्या नक्की करून पहा. पहिलं, न्यूट्रल कलर्स वापरा. न्यूट्रल कलर्स हे खूप स्वस्त आणि क्लासी आणि हाय एंड वाइब देतात. व्हाईट, ग्रे, बेज ह्या फॅमिलीमधले कलर्स वापरायचे. हे कधीच आउटडेटेड जात नाही, कारण हे न्यूट्रल कलर्स आहेत आणि कुठलीही ट्रेंड आली तरी तुम्ही हे कलर्स मिक्स अँड मॅच करून वापरू शकतात. हे कलर्स असे आहेत जे घरामध्ये शांतता आणि सोफिस्टिकेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट करतात आणि अगदी कुठल्याही फर्निचर कलर सोबत हे सहज जातात. जसं तुम्ही माझ्या फ्रेममध्ये मागे ग्रे कलर आणि व्हाईट कलर वॉलवर बघताय, तो ब्लू, ब्राऊन कुठल्याही कलर सोबत जातोय. तसंच न्यूट्रल कलर्स वापरण्याचा हा एक प्लस पॉइंट आहे. दुसरं, छोटा चेंज आणि मोठा धमाका जर तुम्हाला हवा असेल तर नक्की घरातलं सगळं हार्डवेअर बदलून टाका. हार्डवेअर म्हणजे काय, तर हँडल्स, डोअर नॉब्स किंवा किचन ट्रॉलीजचे नॉब्स हे पूर्णपणे तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे बदलून टाका. त्याचे बोरिंग ड्रॉवरचे नॉब्स काढून ते स्लीक मेटॅलिक हँडल्सनी रिप्लेस करा. तुम्ही किचनमध्ये सिरॅमिक हँडल्स, ब्रास हँडल, मॅट ब्लॅक हँडल्स असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हँडल्स यूज करून पूर्ण किचनचा लुक फक्त हँडल्स बदलून चेंज होऊ शकतो. नक्की ट्राय करून बघा. आता मेन डोअर आणि बेडरूमचे डोअर्सचे हँडल्स पण तुम्ही चेंज करू शकता. आजकाल बरीच व्हरायटी आली आहे मार्केटमध्ये, जेणेकरून ते खूप सुंदर आणि छान दिसायला लागतात. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे स्टाईल मिक्स अँड मॅच करा. म्हणजे जिथे नॉब्स आहेत तिथे स्लीक मेटॅलिक हँडल्स लावा आणि जिथे मेटॅलिक हँडल्स आहेत किंवा बोरिंग तुमच्या आधीचे हँडल्स आहेत तिथे व्हेरायटी ऑफ नॉब्स वापरून बघा. आजकाल क्रिस्टल, वूड, मेटल बऱ्याच प्रकारचे नॉब्स आणि हँडल्स अवेलेबल आहेत. फक्त मार्केटमध्ये जाऊन चेक करा. हे गोष्ट बजेटमध्ये पण होते आणि तुम्ही तुमच्या स्वतः घरात 10 मिनिटात हे घरात हँडल्स तुम्ही तुमचे चेंज करू शकता. त्यामुळे लेबर कॉस्ट पण वाचते. आता आमचं इंटेरियर डिझायनर्सचं सिक्रेट सांगायचं म्हणलं तर आम्ही नेहमी बॉईज किंवा मेन असले तर एजी ब्लॅक हँडल्स किंवा एजी हँडल्स चूज करतो. तसंच जर गर्ल असेल किंवा वुमेन असेल तर जरा कर्व्स असलेले किंवा किड्स असेल तर बटरफ्लाय आणि अशा प्रकारचे हँडल्स आम्ही चूज करतो. त्याने पूर्ण रूमचा लुक चेंज होतो. आजकाल मार्केटमध्ये फुल हाईट हँडल्स पण आले आहेत, जे आपण वॉर्डरोबला यूज करू शकतो. थर्ड, ॲड लेअर लाइटिंग. आता लेड लाइटिंग म्हणजे नक्की काय कॉन्सेप्ट आहे हे समजून घेऊया. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाईट जेव्हा आपण एका रूममध्ये आणतो त्याला म्हणतात लेड लाइटिंग. काही असतात जे रूममध्ये पूर्ण प्रकाश क्रिएट करण्यासाठी किंवा एक ॲम्बियंट लाईट आपण म्हणतो. त्याच्यानंतर काही असतात जे आपले मूड क्रिएट करण्यासाठी लाईट्स असतात. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाईट्स कसे यूज करायचे त्याबद्दल थोडंसं बोलूया. सगळ्यात पहिलं, फ्लोअर लॅम्प्स. फ्लोअर लॅम्प्स आपण कुठे वापरतो, जिथे आपल्याला फर्निचर एक्सेस द्यायची गरज नाहीये किंवा फ्लोअर स्पेस रिकामी आहे, तिथे काय ठेवू समजत नाहीये, तिथे एक छानसा फ्लोअर लॅम्प टाकून बघा. त्याने रूममध्ये इन्स्टंट मूड चेंज होऊ शकतो आणि घर ॲस्थेटिक पण वाटायला लागतं. दुसरं, टेबल लॅम्प्स. आता टेबल लॅम्प्समध्ये आजकाल इतकी जास्त व्हरायटी आली आहे जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन स्टोअर्सवर पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला सहज मिळून जातील. युजुअली टेबल लॅम्प्स हे स्टडी टेबल्स किंवा साईड टेबलच्या वरती आपण ठेवतो आणि काही वेळेस लिव्हिंग रूमच्या कॉर्नर टेबल्सवरती पण ते छान दिसतात. तिसरं म्हणजे वॉर्म LED बल्ब्स. नेहमी आपण जेव्हा रेसिडेन्शियल इंटेरियर स्पेसिफिकली करत असतो तेव्हा वॉर्म लाईट किंवा वॉर्म व्हाईट लाईट आपण यूज करतो. एक इंटेरियर डिझायनर सिक्रेट सांगायचं म्हणजे जेव्हा पण आपण रेसिडेन्शियल इंटेरियर्सला लाइटिंग करत असतो तेव्हा वॉर्म व्हाईट लाईट वापरायची किंवा वॉर्म
LED बल्ब्स वापरायचे. कोझी ॲटमॉस्फिअर त्यांनी क्रिएट होतं. फोर्थ इज फेरी लाईट्स. आता फेरी लाईट्स हे इतके जास्त क्यूट दिसतात. म्हणजे तुम्ही हेडबोर्डवर फक्त एक फेरी लाईट टाका किंवा कुठेही फेरी लाईट्स लावा. फेरी लाईट्स म्हणजे काय, एक माळ असते लाइटिंगची ज्याला येलो बल्ब्स असतात किंवा कलरफुल बल्ब्स, कलर चेंजिंग बल्ब्स पण असतात. मोठे फेरी लाईट्स पण येतात जे आपण बाल्कनीमध्ये हँग करून एक इन्स्टंट रोमॅन्टिक आणि कोझी लुक क्रिएट करू शकतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाइटिंग तुम्हाला एका रूममध्ये आणायचा प्रयत्न करायचा. त्याने एक वेगळा ॲम्बियन्स क्रिएट होतो आणि रूम छान आणि इन्स्टंट लक्झरी फील येतो आपल्याला. मी इंटेरियर डिझायनिंगचे प्रोजेक्ट्स घेते. 3D डिझाईन्स तुम्हाला हवे असतील तर तेही करून देते आणि इंटेरियर डिझायनिंग शिकवते पण. ह्या कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या Instagram पेज फेलिस द डिझाइन स्टुडिओला नक्की फॉलो करा. फोर्थ, थ्रिफ्टेड फर्निचर घ्या, स्वस्त आणि स्टायलिश. आता थ्रिफ्टेड किंवा सेकंड हँड फर्निचर यूज करायला युजली लोक घाबरतात की खराबच असेल, काय असेल. पण तुम्ही ऑनलाईन स्टोअर्समध्ये चेक करा किंवा सेकंड हँड स्टोअर्स असतात तिथे जाऊन चेक करा. खूप चांगल्या क्वालिटीचं फर्निचर असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी चेक करणं म्हणजे बेस आणि मेन स्ट्रक्चर जे फर्निचरचं आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे का ते बघायचंय. बाकी पाय तुटला असेल किंवा हार्डवेअर खराब झालं असेल, कुशन खराब झाली असेल तर तुम्ही ते सहज चेंज करू शकता. पण जे मेन फर्निचर आयटम आहे, जो बेस आहे, तो पक्का आणि गुड क्वालिटीचा असला पाहिजे. आता ह्या ओल्ड फर्निचरला तुम्ही सँड करून त्याचा कलर बदलून टाका. तुम्ही स्प्रे पेंट्स वापरू शकता किंवा पॉलिशिंग त्याला करू शकता आणि एकदम जुन्या फर्निचरला एकदम टकाटक नवीन लुक येतो. फक्त ट्राय करून बघा. हे बजेटमध्येही होतं आणि स्टायलिशही दिसायला लागतं. एक लक्झरी लुक येतो. कधीही थ्रिफ्टेड आणि सेकंड हँड फर्निचरला मिक्स करायला घाबरू नका. म्हणजे मॉडर्न कुशन्स आणि अँटिक फर्निचर किंवा अँटिक एक लाऊंज चेअर आणि पूर्ण सोफा मॉडर्न किंवा बेडरूममध्ये बेड मॉडर्न आणि साईड टेबल्स अँटिक, असा काहीतरी मिक्स अँड मॅच करा आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगळे वेगळे इफेक्ट्स आणि हे ट्राय करू शकतात. आता थ्रिफ्टेड आणि सेकंड हँड फर्निचरला रिफर्बिश करणारे किंवा नव्याचा लुक देणारे काही इंस्टाग्राम पेजेस पण आहेत. तेही तुम्हाला मदत करतील ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. लास्ट 5वं म्हणजे DIY वॉल आर्ट्स किंवा फोटो फ्रेम्स तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. आजकाल कॅनवा इतकं इझी, सोपं आणि फ्री वेबसाईट झाली आहे जिथे तुम्ही मिनिमलिस्ट फोटो फ्रेम्स किंवा तुमचे पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम्स असे वेगळे वेगळे फोटो फ्रेम्स तुम्ही तिथे तयार करू शकता आणि जस्ट प्रिंट काढून तुम्हाला वॉलवर स्टिक करायचं आहे. त्याच्यासोबत आजकाल फ्रेम्समध्ये पण खूप व्हरायटी आली आहे. म्हणजे नॉर्मल सॉलिड कलर्सचे, वुडन फ्रेम्स, मेटॅलिक फ्रेम्स, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फ्रेम्स तुम्ही ट्राय करून बघा. आणि नेसेसरी नाही आहे की तुम्ही एकाच साईजचे फ्रेम्स करा. वेगळ्या वेगळ्या साईजचे फ्रेम्स करून तुम्ही एक फोटो वॉल किंवा एक मोटिवेशनल वॉल किंवा काहीही डिझाईन जे तुमच्या आवडीचं असेल ह्याने DIY, डू इट युअरसेल्फ, तुम्ही तुमचं करू शकता. बजेट पण सेव्ह होतं आणि रिकाम्या वॉल्ससाठी जिथे तुम्हाला समजत नाहीये की आता इथे मी काय डिझाईन करू, मला सगळं डिझायनिंग करून झालंय, तेव्हा प्लेन वॉल्सवरती तुम्ही जस्ट फोटो फ्रेम्स लावले तर पूर्ण इन्स्टंट त्या वॉलचा लुक चेंज होऊन जाईल. वेगळे वेगळे लेआउट्स त्या फ्रेम्सनी बनवा. आता जसं मी माझ्या कॉलमवरती मला लावायचं होतं तर मी स्टिक ऑन फ्रेम्स आणल्या की ज्या फक्त घ्यायच्या आणि स्टिक करायच्या. त्याचा डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो माझ्या इंस्टाग्राम पेज फेलिस द डिझाइन स्टुडिओवरती आहे. सो हे होते काही बजेट फ्रेंडली आणि सुपर इझी इंटेरियर डिझायनिंग ट्रिक्स जे घराचं रूप लगेच बदलून टाकतील. तुम्हाला सगळ्यात कोणती ट्रिक आवडली आणि तुम्हाला ह्याचा पार्ट 2 बघायला आवडेल का, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये येत आहेत काही धम्माल इंटेरियर डिझाईन आयडियाज, फन व्लॉग्स आणि ट्रॅव्हल स्टोरीज. पाहत राहा, सजवत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय, टेक केअर अँड हॅपी डेकोरेटिंग.